काल आपण कुठपर्यंत आलो होतो? 20 प्रश्नापर्यंत आलो होतो नाही का? आज इथून सुरुवात करणार आहेत आपण प्रश्न क्रमांक 21. काय म्हणते बघा. एका 3 अंकी संख्येतील शतम स्थानाचा अंक व एकम स्थानाचा अंक यांची बेरीज ही दहम स्थानाच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. ती संख्या अंकाच्या बेरजेपेक्षा 17 पट आहे. किती पट आहे? 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळविले असता संख्येतील अंकाचे क्रम उलट होतात तर ती मूळ संख्या कोणती? बघा काय करता येईल आपल्याला. याच्यापैकी पर्यायावरून जावं लागेल आपल्याला. याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? पर्याय क्रमांक 301. पर्याय क्रमांक बघा 351, 153, 135 आणि 151. आपल्याला करायचं काय? सुरुवातीला काय म्हणतो ते. एका 3 अंकी संख्येतील शतम स्थानचा अंक. शतम म्हणजे काय? एकक, दशक, शतक. ठीक आहे ना. शतम स्थानचा अंक म्हणजे हा 3. शतम स्थानचा अंक व एकम स्थानचा अंक हा यांची बेरीज म्हणजे 3 आणि 1 काय होते? 4. आलं लक्षात? मग 4 झाल्यानंतर दहम स्थानच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. बरोबर आहे बघा. या दोघांमध्ये 4 बेरीज होते आणि हा 5. बघ 5 मधून जर 4 काढले तर 1 चा फरक येतो ना. मग तशा पद्धतीने इथे पण होते बघा. हा 3 आणि 1 4 आणि हा 5. 5 मधून 4 गेले 1 राहिले. इथे होते का पहा? इथे नाही होणार. इथे होते का पहा? इथे नाही होणार. म्हणजे 2 पर्याय आहे आपल्याकडे. आलं लक्षात? आपण पर्याय क्रमांक 1 घ्यायचा की 2 घेऊ? 1 घेऊन पाहायचं. चला पहा 1 घेऊन पाहू आपण. येते का तर. हा घेतलाय मी काय 3 आणि हा घेतोय 1. हे कोणतं स्थान आहे? शतक. आणि हे एकक. यांची बेरीज 4. क्लिअर? त्याच्यानंतर आता होईल मधातला अंक कुठला म्हणजे दशक स्थानचा अंक कोणता? तर 5. हे कुठले स्थान? हे शतक आणि एकक स्थानचा अंक आणि हा दशक स्थानचा अंक. या दोघांमधला फरक कितीचा असला पाहिजे? फरक असला पाहिजे आपला कितीचा? 1 चा असला पाहिजे. म्हणजे 5 वजा 4 बरोबर 1. हे बरोबर आहे इथपर्यंत. समोरची अट काय म्हणते? ती संख्या अंकाच्या बेरजेपेक्षा 17 पट आहे. अंकाच्या बेरजेपेक्षा किती पट आहे? 17. कोणती संख्या? ती जी संख्या आहे तीच संख्या. म्हणजे काय? बेरीज करतोय मी अंकाची. बघा लक्ष द्या. बेरीज करतोय. बेरीज कशी? कोणतं दिलाय? पहिला पर्याय कोणता घेतला आपण? 3 5 1. 3 अधिक 5 अधिक 1. आलं लक्षात? हे किती झाले? 9 झाले. आलं लक्षात? 9 काय म्हटलंय त्याने? बेरजेपेक्षा 17 पट आहे. म्हणजे हे 17 पट होते का पाहू. यांचा गुणाकार जर आला आपला किती? 351 तर समजून घ्या ती संख्या आहे. ठीक आहे. यांचा गुणाकार करतो. पहा लक्ष द्या. 9 7 63 6 बाकी 9 1 9 9 आणि 6 आली का रे? म्हणजे ते चुकीचं ऑप्शन आहे. आलं लक्षात? सेकंड ऑप्शन आता उत्तर यायला पाहिजे. कन्फर्म झालं कारण बाकीचे 2 तर नाहीच आहे. चला ते काढून घेऊ आपण. आता कुठला पर्याय घेऊ म्हटलं मी? सेकंड पर्याय घेऊ. पालका पर्याय सांगा. एकम आणि शतक. एकक आणि शतक स्थानच्या अंकाची बेरीज सांगा मला. 1 अधिक 3 बरोबर किती रे? 4. ठीक आहे. त्यानंतर दशक स्थानच्या अंक 5. या दोघांमधला फरक जो आहे तो कितीचा असला पाहिजे तुमचा? 1 चा असला पाहिजे. म्हणजे 5 वजा 4 बरोबर किती रे? उडालं. त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी की ती संख्या अंकाच्या बेरजेपेक्षा 17 पट आहे. मग अंकाची बेरीज करून घेतो. बेरीज बघा. बेरीज किती आहे? बेरीज सांगा. 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर किती? येत्या लक्षात? किती आला ते? 9. मग 9 ला कितीने गुणू? 9 ला मी 17 ने गुणतो. हे किती पहा? 9 7 63 6 बाकी बरोबर आहे रे? 9 1 9 9 आणि 6 15. बघा 153 आला का? 153 आपण 153च वापर केला ना. येत्या लक्षात? पुढे अजून काय म्हटलंय का पहा. 17 पट त्या संख्येत 198 मिळवले. अजून समोर त्या संख्येत 198 मिळवले. कशात? 153 मध्ये की याच्यामध्ये? अरे याच्यामध्ये की 153 मध्ये? हे आणि हे 153च आहे ना. सांगा मग काय?
153 मध्ये आपण मिळवत आहे किती 198 मिळविले, तर काय होते पहा, त्या संख्येतील अंकाचे क्रम हे उलट होऊन जाते. कशी उलट होते पहा सांगा. हे किती 8 आणि 3 11शी 1 राहिला किती 1 1 इथे लिहिला. 9 आणि 1 10 10 आणि 5 15शी राहिला किती 1 1 आणि 1 2 2 आणि 1 300 काय झाले. हे जे 351 आहे हे याच्या उलट क्रम आहे का बघा. 153 च्या उलटे येत्या लक्षात. याचा अर्थ सर्व अट बरोबर बसत आहे. म्हणजे काय म्हटलंय उलट होतात तर मूळ संख्या कोणती. मग आपली मूळ संख्या कोणती असायला पाहिजे 153. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय 100 येईल लक्षात. चला असिस्टंट पूर्व 2011चा तो प्रश्न होता. ठीक आहे. चला लिहिलंय सर्वांनी. या लवकर लवकर. ठीक आहे रे. चला काय म्हणते पहा प्रश्न. 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी किती संख्या होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही. थोडा प्रश्न वेगळा आलाय. काय म्हटलंय पहा 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी किती संख्या तयार होईल म्हटलंय. किती संख्या तयार होऊ शकते. किती अंकी फक्त 2 अंकी. आणि ज्यातील प्रत्येक वरील अंक 1 पेक्षा जास्त वेळा येणार नाही. एकापेक्षा जास्त म्हणजे रिपीट झाला नाही पाहिजे. एकाच ह्याच्यात एकच एक रिपीट झाला नाही पाहिजे. कसं काढता येईल. हा इथे मुख्यचा प्रश्न होता. तो असिस्टंट मुख्यचा प्रश्न होता. कसं करता येईल हे सोडून पाहावं लागेल आपल्याला. असं येणार नाही. पहा लक्ष द्या. काय करता येईल याच्यामध्ये बोर्डकडे लक्ष द्या. समजा अंक 1 2 3 4 5 आहे तर अशा पद्धतीनं आपण 1 सोबत 2 येऊ शकतो, 1 सोबत 3, 1 सोबत 4, 1 सोबत 5. कोणताही अंक रिपीट झालेला नाही. 10 इथे 12 इथे 13 इथे 14 1 15 हे वेगवेगळे सर्व अंक आहेत. ओके संख्या आहेत समजू आपण. त्याच्यानंतर मी समजा 2 घेतले. ठीक आहे. 2 सोबत 1 2 सोबत 3 2 सोबत 4 आणि 2 सोबत 5. कळत आहे. आता मी घेतो अंक 3 3 सोबत 1 3 सोबत 2. फक्त 3 सोबत 3 जमत नाही. हे लक्षात. मग आता काय 4 आणि 3 सोबत काय. आता अंक घेतोय मी 4 सोबत 1 4 सोबत 2 4 सोबत 3 4 सोबत 5. कळत आहे. त्याच्यानंतर 5 5 1 5 2 5 3 5 4. याच्या व्यतिरिक्त कोणता अंक तयार होते संख्या तयार होत असेल तर मला सांगा. हे लक्षात. आता याच्यात रिपीट कोणता आलाय का सारखा सारखा 11 22 33 44 असा आलाय का याच्यात नाही. येत्या लक्षात. म्हणजे संख्या किती तयार झाल्या पहा. 1 2 3 4 1 2 3 4 5 म्हणजे 4 पंच 4 आहे आणि हे 5 आहे. 4 पंच किती 20. आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. किती आला पाहिजे 20. येईल लक्षात. पर्याय क्रमांक किती आहे येईल का लक्षात. चला ठीक आहे. जायचं पुढे. खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात क्वेश्चन मार्क दिलाय. या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे. असे भरपूर प्रश्न सोडवले आहेत. ठीक आहे ना. सांग काय होईल. प्रयत्न करून बघूया. बघा 8 आणि 8 16 16 9 25 25 शी राहिली किती इथे 5 आणि 2 7 मध्ये किती मिळविले तर एकक स्थानी 5 येईल. 7 मध्ये जर आपण इथे 8 मिळविले
तर एकक स्थानी 5 येईल, म्हणजेच किती होईल इथे 15. येत्या लक्षात. म्हणून 8 आहे तर 8च्या अर्धे किती 4. इथे मिळवले मी 4 आणि इथे मिळवले मी 4. आता सांगा हे 7 आणि 8 15, 15शी 5 राहिला किती. इथे कोणता आकडा आला पाहिजे 4, तर तो उत्तर बरोबर आहे. हे बघा 2 3 4 आला 4, म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. जायचं रे पुढे. ठीक आहे. 11 ते 30च्या संख्यामध्ये विषम संख्यांची बेरीज किती. 11 ते 30च्या संख्यामध्ये विषम संख्यांची बेरीज किती. मी तुम्हाला विषम संख्यांची बेरीज शिकवली, आठवते का. विषम संख्या काढण्याच्या बेरजेचं सूत्र काय आहे. विषम संख्यांची काही आपण बेरीज करतो ते काढण्याचं सूत्र काय आहे सांगा सांगा. ते शिकवलं आहे मी, हे लक्षात असणं गरजेचं आहे ना. काय एनचा काय असा आहे का. एनचा वर्ग नाहीये का. अरे हो की नाही. विषम संख्याच्या बेरीज करण्याचं सूत्र फक्त एनचा वर्ग आहे. काय एनचा वर्ग. आता लक्ष द्या, आपल्याला 11 ते 30 दरम्यान किती म्हटलं आहे 11 ते 30, म्हणजे 11 पासून 11 त्याच्यानंतर काय 13 मग 15 असं करत करत किती पर्यंत आहेत आपल्याला जायचं 30 पर्यंत. ओके. आता मला एक सांगा, 30 संख्या आहे पण त्यात विषम संख्या किती आहे. 30 मध्ये विषम संख्या किती आहे. अरे 30 मध्ये विषम संख्या किती आहे 15 आहे. येते का लक्षात. मला एक सांगा, हे 1 हे 3 हे 5 हे 7 हे 9 हे 1 2 3 4 5 6 असं जर आपण वाढवत वाढत गेलो तर काय होते. प्रत्येक विषम संख्येमध्ये कितीचा फरक दिसत आहे तुम्हाला 2 2 चा दिसत आहे. हे बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. येते का लक्षात. म्हणजे काय होत आहे 1 2 3 4 5 पाचवी संख्या तुमची 9 येत आहे ना, म्हणजे वाढेल ना ती संख्या. हे लक्षात. मग मला एक सांगा, 30 मध्ये विषम संख्या किती आहे. तर याला फक्त तुम्हाला काय करायचं 2 ने डिवाइड करायचं आहे. किती राहिले कळत आहे. मी हे शिकवलो तुम्हाला आठवत असेल की यालाही 2 ने भागायचं आणि किती उत्तर निघाला 5.5. याच्या पूर्वीची संख्या घ्यायची काय 5. हे लक्षात. आता काय कराल 15चा काय सूत्र वापरा. 15चा काय वर्ग केला आहे, त्यानंतर वजा किती 5चा वर्ग. येते का लक्षात. सांगा आता 15चा वर्ग 5चा वर्ग. मग 225 मधून 25 गेले राहिले किती रे आपले किती राहील. एकदम इझी क्वेश्चन आहे, काही नाहीये त्याच्यामध्ये. येईल का लक्षात. ते विषम संख्येच्या बेरजे सूत्र यांचा स्क्वेअर वर्ग. ठीक आहे ना. ती संख्येमध्ये 10 कशा विषम संख्या सांगता रे तुम्ही. ही आकडा मारतात, हे धनाधन टोला मारतात जिकडे तिकडे. जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचा. खाली सांगितलं ते जर वाचाल तर इकडे काहीच तुम्हाला जास्त काही करायची गरज पडणार नाही. त्याच्याच बेसवर राहते पूर्ण गोष्टी. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते प्रश्न पहा. 7663 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. हा स्थानिक किंमत दर्शनी किंमत मधला प्रश्न आहे. येत्या लक्षात. बिलकुल 6 काढून घेऊ आपण. पहा लक्ष द्या. या 6 ची स्थानिक किंमत किती रे आणि या 6 ची स्थानिक किंमत किती. बस झाला. 600 मधनं 60 मायनस करा किती झाले. आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आलं पाहिजे 540.
ठीक आहे, चला लिहून घ्या ते. पुढे चला काय म्हणतो, खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? याच्यातली आपल्याला मोठी संख्या काढायची, अंदाज नको, परफेक्शन पाहिजे त्याच्यामध्ये. सांगा कसं काढायचं? याला एक तर लसावी काढावा लागेल, भागाकार करावा लागेल, किंवा एक तर तिरपा गुणाकार. कमी वेळात तिरपा गुणाकाराने निघते. ते कसं बघा, लक्ष द्या. काय करायचं, इथे इथेच करून देतोय. याचा गुणाकार याच्याशी करून इकडे लिहायचा. पहा, लक्ष द्या. 13 7 91, 9 बाकी, 13 1 13, 13 आणि 9, 13 आणि 9 किती रे? ओके. आता याचा गुणाकार याच्याशी करून इकडे लिहायचा. सांगा, 11 1 11, 1 राहिला, 11 2 22 आणि 1. इथे का लक्षात तुमच्या? आपल्याला कोणती संख्या पाहिजे? मोठी. याच्यातली मोठी ही आहे की ही आहे? याला राऊंड करायचं. कळलं एवढं? आता या दोघांचा गुणाकार सांगा किती आहे? इकडे लिहितो. 13 7 91. या दोघांचा गुणाकार सांगा किती? 11 9. याच्यातली मोठी संख्या कोणती? ही लक्षात. आता ही मोठी, या दोघांना खाली लिहू. म्हणजे काय? 11/17 आणि हा 9/13. ओके. आता या दोघांचा गुणाकार करतो. कशाचा? 11 × 13, 11 त्रिक 33, 3 बाकी, 11 1 11, 11 आणि 3 100 किती? 43. आता 9 × किती? 17. ठीक आहे. 9 7 63, 6 बाकी, 9 1 9, 9 आणि 6. आता मला एक सांगा, 15 मी इथे लिहिले. मोठा हा आहे की हा आहे? 153 आहे, म्हणजे उत्तर 9/13. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 9/13. येईल का लक्षात? चला लिहून घ्या. लिहिलं आहे सर्वांनी? जायचं पुढे. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3. ते मुख्यचा प्रश्न आहे. कसं सोडवता येईल याला? काय म्हटलं? 3/4 मध्ये किती म्हणजे काय? x. आपण असे लिहू शकतो का? 3/4 मध्ये म्हणजे काय? प्लस करतोय. मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3. ठीक आहे. हा x बरोबर 4/3. हा इकडे प्लस मध्ये, इकडे गेल्यावर मायनस किती? 3/4. ओके. हा x बरोबर 4 चौक 16, 3 त्रिक वजा 9, छेदामध्ये 4 त्रिक 12. x बरोबर किती? 16 मधून 9 गेले 7, 7 किती आहे का पर्यायामध्ये? बघा, बस एवढंच राहिलं ना. 7 किती? 12. पर्याय क्रमांक किती? 1. येईल का लक्षात ते? चला लिहून घ्या. ठीक आहे रे, जायचं पुढे. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशाच्या 4 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळविले व छेदातून 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 7/3 होते. तर मूळचा अपूर्णांक कोणता? मूळचा अपूर्णांक कोणता? जे म्हटलं त्या पद्धतीने करून पहा. मला एक सांगा, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशाच्या 4 ने मोठा आहे. आपण घेऊ अपूर्णांक कोणता? 3/7. मी हा 3/7 घेतला. ठीक आहे. यांनी काय म्हटलंय? छेद
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशाच्या किती 4 ने मोठा आहे व अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळविले म्हणजे काय होईल? आता मला एक सांगा, छेद 4 ने मोठा आहे की नाही? हा घेऊ शकतो आपण, अडचण नाहीये. मग यांनी काय म्हटलं नंतर, अंशामध्ये 11 मिळविले, याच्यामध्ये काय मिळवले त्यांनी 11 व छेदातून 1 वजा केला, छेदातून 1 वजा केला. गेलं लक्षात? तर काय होते, अपूर्णांकाची किंमत किती येते बघूया आपण. हे किती झाले 14, छेदामध्ये किती 7. तर अपूर्णांकाची किंमत 7/3 येते का? अरे येते ना, भागा याला, भागा याला 2 ने भाग द्या. 2 7 2 3 किती आलं? 7/3 आलं. 7/3 होते तर मूळचा अपूर्णांक कोणता? मूळचा अपूर्णांक मग काय असेल? हाच असेल. येईल लक्षात? म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? 3/7 हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, लिहू. ठीक आहे, लिहिलं रे? काय सोडवा म्हणते पहा. 1/2 भागेला 1/2 अधिक 1/2 गुणेला 1/2 वजा. आता आपल्याला याच्यातला काय करायला पाहिजे थोडं लक्ष द्या. पहिले काय करून घेऊ आपण, हा पहिले भागाकार सोडून घ्यायचा आहे. ह्या भागाकार कसं सोडवायचा तर लक्ष द्या बोलतोय. 1/2 मी गुणेला 2/1 करतो, याला व्यस्त केला, कळलं का? कारण भागाकाराच्या ऐवजी मी ते गुणाकाराचे चिन्ह वापरला. हा 1, त्यानंतर प्लस काय रे, हे किती, ही जशाच तसं म्हणजेच काय होईल, काय होईल हे जशाच तसंच म्हणजे काय, 1/2 गुणेला 1/2 वजा 1/2 यांचाही गुणाकार करून घ्यावा लागेल. ओके, आता इथे काढता येते, न काढता आपण असं लिहू 3 1 2 1 2 छेदामध्ये 2 1 2 अधिक हा सांगा 1 गुणेला 1 1 2 दुने 4. येते लक्षात? वजा काय रे 1/2. आता काय करता येईल, पहिल्या दोघांची बेरीज करून वजाबाकी, किंवा तुम्हाला काय करता येईल, सर्वांचा काय करू, लसावी काढू. नाही तर लसावी पण काढता येते. लसावी कसा काढायचा सांगा ना, काढा ना लसावी यांचा. लसावी काढणे म्हणजे काय, 4. यालाही 2 ने गुणावं लागेल, नाही याला 2 ने गुणावं लागेल तुम्हाला. लसावी किती घेऊ, 4 लसावी मी घेतलाय. ठीक आहे, मग हा जे याला जर 2 ने गुणलं तर काय होईल, 2 गुणेला ते 2 ने 4 होईल ना, 2 गुणेला 4 म्हणजे काय, 2 गुणेला 2 म्हणजे 4 प्लस हा 1 असाच, आणि याला किती गुणावं लागेल 2 ने, म्हणजे तिथे काय होईल 2. येईल का लक्षात? सांगा हे किती, 5 वजा 2 3 3/4 आहे का असा? तुम्ही काय सांगितला होता, लिहा 3/4. ठीक आहे, जायचं पुढे. ठीक आहे, असिस्टंट 2012 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणते पहा, 6 वजा 2 गुणेला 3 अधिक 6 2 अधिक 6 गुणेला 3 वजा 4. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले काय सोडवता येईल, पहिले काय सोडवता येईल बघा रे, हा गुणाकार, नंतर हा. येते का लक्षात? काय होईल पहा, इथे इथे सोडून घेऊ. 6 वजा 3 दुणे 6 अधिक, येईल का लक्षात? छेदामध्ये काय येईल सांगा, 2 अधिक साइंद्रिक 18 वजा 4. अंशामध्ये काय रे, बेरीज करून घेतो कशी, 6 या 6 ची या 6 ची, 6 आणि 6 12 12 वजा 6 6.
ओके. छेदामध्ये 18 आणि 2 20. 20 मधून 4 वजा करा 6/16. हे लक्षात. याला आपण भाग देऊ शकतो. 2 6 आणि 2 8 16. पहा बरं 3/8 आहे का? येईल का लक्षात? चला 3/8. ठीक आहे. जायचं पुढे. ठीक आहे. तीन 3.6 गुणेला 0.48 गुणेला 2.50. छेदामधील आहे 0.12 गुणेला 0.09 गुणेला 0.50. अशा गणितामध्ये काय करायचं? गुणाकाराचं पूर्ण गणित आहे. पहिले पॉइंट सारखे करून घ्यायचे. कसे? काय करता येईल याच्यामध्ये? हा 1 2 3 4 5 मी पॉइंट मोजून घेतले. वर किती आहे? 5. खाली 1 2 3 4 5 6. खाली किती आहे? 6. वर किती आहे? 5. खाली किती आहे? 6. वर 1 वाढवा लागेल ना. 6 6 बरोबर होईल. वर 1 वाढवा लागेल म्हणजे वर 0 1 द्यावं लागेल किंवा त्याला 10 ने गुणावं लागेल. हे लक्षात. मग आता मी पॉइंट काढले असं गृहीत धरतोय. 36 हा 48 हा 250. छेदामध्ये 12 गुणेला 9 गुणेला 50. आपल्याला एक 0 कुठे वाढवायचा आहे? वर वाढवला म्हणूनच पूर्ण पॉइंट कटले. हे लक्षात. आता हे सोडवायचं आहे. सांगा. 12 त्रिक 3 1 3 3 त्रिक 25 1 25 25 गुणे चालेल. चला 3 1 3 3 1 3 1 राहिला. 3 सक 2 1 2 2 8 8 1 0. सांगा तुम्ही. 1 2 1 2. उत्तर काय असायला पाहिजे? आहे का बघा पर्यायामध्ये? 800. ठीक आहे. येईल का लक्षात? चला लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे. पाचशे 6 भागेला 1/2 अधिक 1/3. कसं सोडवाल? बघा 506 आकारात चिन्ह आहे जशाच तसं लिहिलं. पहिले काय करून घ्यावं लागेल? हे सोडून घ्यावं लागेल. म्हणजेच काय? 3 1 3 अधिक 2 1 2. छेदामध्ये 3 2 हे सोडून घ्यायचं आहे पहिले आपल्याला. हे 5/6 जशाच तसा भागेला हे किती? 5/6. हे लक्षात. आता याला व्यस्त करून घ्यावं लागेल. म्हणजे 5/6 गुणेला 6/. कळलं? म्हणजे 6 6 आणि 5 5 ही म्हणजे काय राहणार आहे फक्त गणितात? 1. हे उत्तर असायला पाहिजे. हे लक्षात. पर्याय क्रमांक किती? 2 देऊन घ्या. येईल का लक्षात? जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा. 13/100 34/10 23/10 यांची काय करायची? तुम्हाला ऍडिशन बेरीज करायची. प्रश्न विचारला एसटीआय मुख्यला. आता याच्यावरून एक लक्ष देईल तुमच्या. याचा पाया आपल्याला सारखा करता येते. त्याला आपण छेद म्हणतो. ठीक आहे. लसावी म्हणूया आपण त्याला. मी पाया घेऊन घेतो 100. काय घेतला? इथे 100 आहे. हा 100 आहे म्हणून हा 13 मी जशाच तसा लिहिला प्लस. पण याला 100 करण्यासाठी किती गुणावं लागेल? 10 ने. म्हणून यालाही 10 ने गुणा. म्हणजे हे किती झाले? किती रे? 370 प्लस. यालाही 10 ने गुणलं तर 100 होईल. मग यालाही 10 ने गुणा. किती? सांगा बरं हे किती झाले अंशात?
बघा किती झाले 0 0 3 3 आणि 7 10 10 आणि 1 11 1 राहिला 3 आणि 3 613 भागीला पॉइंट मध्ये आहे का बघा ठीक आहे 2 0 2 घरा अगोदर पॉइंट द्या म्हणजे 6 पॉइंट किती आपल्या प्रश्नात उत्तर यायला पाहिजे 6.13 पर्याय क्रमांक 3 जायचं रे पुढे सुरुवात काय म्हणते एसटी मुख्य 2012 चा आहे 7.2/5 गुणिला 2.1/2 अधिक 3.1/3 वजा 1.1/3 याला आपण पूर्णांकामध्ये किंवा व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू कसं पालक 5 7 35 आणि 2 37 37 छेद गुणिला 2 दुने 4 आणि 1 5 छेद अधिक 3 त्रिक 9 आणि 1 10 छेद भागेला 3 1 3 आणि 1 4 छेद लक्षात आलं इथपर्यंत आता पहिले काय सोडून घेऊ ही क्रिया नंतर काय ही क्रिया ही लक्षात मग ही क्रिया सोडवतो म्हटलं तर हा 5 5 काय राहिला रे 37/2 अधिक याला सोडून घेतोय 10/3 गुणिला 3/4 हे लक्षात इथे भागाकाराची क्रिया इथे गुणाकाराची क्रिया केली म्हणजे 3 3 बे दुने बे पंच आता इथे काय राहिलं 37/2 वजा सॉरी काय बेरीज इथे काय 5/2 पाया कसा आहे तर यांची काय होते ऍडिशन बेरीज होईल 37 आणि 5 42 या 42 ला समजा मी 2 ने भागलं तर उत्तर काय आलं पाहिजे तुमचं 21 जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दाखवलं ठीक आहे चला येईल का लक्षात ते चला लिहून घ्या व्यवस्थित जायचं पुढे लिहिलंय सर्वांनी काय म्हणते 64 अधिक 36 भागाकारामध्ये 0.64 अधिक 0.36 किती होईल बघा इथे सोडून घेतोय 64 आणि 36 100 काय आलं लक्षात आणि यांची बेरीज केली तर काय होते ते बघा 0.64 आणि 0.36 6 आणि 4 10 1 राहिला 6 आणि 3 9 1 10 1 राहिला म्हणजे काय येईल उत्तर फक्त 1 कारण एक जरा इथे पॉइंट बरोबर दिलाय काय आलं उत्तर 1 मग इथे आपण असं लिहू शकतो 1 येत्या लक्षात 1.00 लिहिलं त्याला काय अर्थ नाहीये म्हणजेच काय 100 ला 1 ने जर भागलं तर तुमचं उत्तर किती आला पाहिजे 100च यायला पाहिजे ओके चालून घ्या पर्याय क्रमांक किती 3 जायचं पुढे ठीक आहे काय म्हणते प्रश्न जर 3756 गुणिला 25 93,900 तर 3.756 गुणिला 25 किती अतिशय सोपा पेन चालवायची गरज नाही 12 अक्षर काय करते मला सांगा या दोघांचा जेव्हा गुणाकार केला तर गुणाकार एवढा आला क्लियर मग हे आकडे पहा सेम आहे फक्त पॉइंट आला इथे हा आकडा 25 मग याचा गुणाकार काय आला समजा पॉइंट नाहीये तर याचा गुणाकार काय 93,900 येईल ना येईल का लक्षात पण इथे पॉइंट नाही आहे इथे 3 घरा अगोदर पॉइंट आहे गुणाकारामध्ये जेवढे घर आहेत तेवढ्याच घरा अगोदर पॉइंट आहे पण इथे 3 घरा अगोदर 1 2 3 म्हणजे उत्तर काय आला पाहिजे तुमचं
येईल लक्षात? आहे का बघा? पर्याय क्रमांक किती येईल का लक्षात? जायचं रे पुढे. ठीक आहे, लिहिलंय? पंधरा वजा 2 कंसाचा वर्ग. सांगा ना रे, 15 मधून 2 गेले किती आले? 13चा वर्ग. सांगा किती आहे ना पर्यायामध्ये? लिहून घे, सोपा प्रश्न आहे तो. जायचं पुढे. एका समाजसेवी संघटनेने 43.7 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो ह्या दराने विकत घेतला. त्याने तो 152 गरीब लोकांमध्ये समप्रमाणात वाटला, तर प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या तांदूळाची किंमत किती? म्हणजे करता काही समाजसेवी संघटनेने 43.7 किलो तांदूळ 12च्या रेटने विकत घेतला. हे किती रुपयाचा झाला हे महत्वाचं पाहिजे. बारीक साठी 84, 8 बाकी, 12 त्रिक 36, 36 आणि 8 44, 4 बाकी, 12 चौक 48, 48 आणि 4 52. किती घरा अगोदर पॉइंट? एक घरा अगोदर पॉइंट दिला. म्हणजे तो तांदूळ किती रुपयात झाला? 524 रुपये 4 पैसे म्हणून आपण त्याला. ठीक आहे, इथे तर त्या सर्व गरीब 152 गरीब लोकांमध्ये वाटला. म्हणजेच काय, याला 152 ने काय करायचं? 100 किती? सांगा रे किती? मला एक असा शून्य वाढवावा लागेल खाली. म्हणजे काय होईल माहिती आहे का? थोडं लक्ष देईल तुमच्या का? 1520. ठीक आहे, जवळपास तुम्हाला आकडा मिळतो. हे किती आहे? 5000च्या जवळपास आहे. हे किती आहे? 1500. 15 त्रिक 3 ने भाग झाला पाहिजे. मग 3 ने भाग जाणारा एकच पर्याय बघा इथे 3. 30 ने शक्य आहे का? 12 ने नाही आणि 16 ने नाही. आलं लक्षात? म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? 3 पॉइंट लिहून टाका, 3.45. येईल लक्षात? पेसा पूर्व 2012चा क्वेश्चन होता तो. लिहून घ्या व्यवस्थित. जायचं पुढे. ठीक आहे, दोनशे 280 प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्यांची जाडी 3.6 सेमी आहे, तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्याची जाडी किती? सरळ सरळ तिरप गुणाकार करून उत्तर काढू शकतो आपण याचं. बघा या पद्धतीने काय म्हटलंय, 280 बरोबर गट्ट्यांची जाडी 3.6 आहे, तर 630 गट्ट्यांची जाडी किती? करा तिरप गुणाकार. 630 गुणिला किती रे? 3.6 छेदामध्ये 200 किती? 80. कळलं का? चला मला हा पॉइंट काढायचा आहे. काय करू? 630 गुणिला किती? 36 छेदामध्ये 2000 किती? बघा भाग जातो का? 0 0 तर कटला. हा 7 चौक 7 9 4 1 4 9 छेदामध्ये 1 0 राहिला. लक्ष द्या. 9 9 81 छेदामध्ये किती? 1 0 म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे? किती? घरा अगोदर पॉइंट म्हणजे 8 पॉइंट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 8.1 सेमी. ठीक आहे.
चला लिहून घ्या व्यवस्थित. जायचं पुढे. लिहिलंय सर्वांनी? बघा इथून आता जवळपास आता 2000 इथे किती दिसत आहे तुम्हाला? 22, 18, 22. हा एकच प्रश्न 12 मध्ये विचारला, टॅक्स असिस्टंट 18 ला विचारला आणि टॅक्स असिस्टंट 22 ला विचारला. इथून तुमचे प्रश्न काय होईल? 17, 18, 19, 20 पासून तर 24, 25 पर्यंतचे पूर्ण प्रश्न आता इथून स्टार्ट होईल. ठीक आहे ना? ते आता पुढल्या ग्रेड मध्ये हा प्रश्न सोडवल्यावर आपण थांबून जो वाढल्यास. ठीक आहे, लक्ष द्या. काय म्हटलंय का? 484 गुणेला 144 या 3 अंकी संख्यांचा गुणाकार जो आहे तो एवढा येतो. येत्या लक्षात? मग हीच संख्या इथे गेली आहे, दिसत आहे तुम्हाला, आणि ही संख्या इथे आली आहे. कळत आहे? म्हणजे काय होते पहा, आता मी हा आकडा इथे घेतोय, छेदामध्ये किती? 14.4. कळत आहे? हो. आता मला एक सांगा, इथे पहा, थोडं लक्ष द्या. 1, 2, 3 घर आहे. किती घर आहे? हा पूर्ण इथपर्यंत येऊ द्या लक्ष देण्यासाठी तुमच्या पूर्ण याच्यात आहे वर्गमुळात. मला एक सांगा, 1, 2, 3 आहे. इथे किती आहे? आपल्याला इथे शून्य किती वाढवा लागेल? 2 वाढवा लागेल ना, 2. म्हणजे पॉईंट पूर्ण निघून जाईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, की छेदामध्ये किती होईल? क्लिअर? कळलं का एवढं? आता मला एक सांगा, इथे मी या पद्धतीने लिहून घेतो. मला एक या संख्या हे जे गुणाकार आहे कोणत्या 2 संख्येचा आहे? हे बघा, 69, 696 हे बघा आहे. म्हणजे मला असे लिहिता येईल 484 गुणेला 144 असं मला लिहिता येईल ना? अरे हो की नाही? आणि छेदामध्ये किती? क्लिअर? कळेल पर्यंत मला एक सांगा, 144 एक 144 144 एक इथं काय राहिला? किती राहिला? आता मी याला डायरेक्ट बाहेर काढतो, या वर्गमुळाच्या बाहेर काढतो. म्हणजे उत्तर काय? 484 कशाचा वर्ग आहे? 484 कशाचा वर्ग रे? अरे हो की नाही? आणि 100 कशाचा वर्ग आहे? कळत आहे? मग आता उत्तर कसं आहे बघा, पॉइंट मध्ये आहे. मग मला एक सांगा, 10 ते 11 अगोदर पॉइंट देऊ का? उत्तर काय होईल? आहे का पर्यायामध्ये बघा, 2.2. हे झालं आपल्या प्रश्नाचं. येईल लक्षात? लिहून घ्या व्यवस्थित. लिहिलंय सर्वांनी? बघा आपले किती प्रश्न झाले याच्यात? 20. एकूण किती झाले प्रश्न? 40 झाले. किती झाले? 40. तुमच्या लक्षात येत असेल की आपण जे 11, 12, 13 हे प्रश्न का बरं घेतले? आपण लोक काय करतो, त्याचा सरावच करत नाही. आपण कोणत्या प्रश्नाचा सराव करतो माहिती आहे का? जे नवीन 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 येते. मग जुने प्रश्न तुम्हाला अलीकडे विचारले जात आहे, हे लक्षात. त्या अनुषंगानेच आपण हे जुन्या प्रश्नाचा सराव करून घेतला. आता उद्यापासून तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ष आता 2018-22 चालू झालं इथे. याचा अर्थ उद्यापासून आपल्याला ते प्रश्न मिळेल. कुठपर्यंत? जवळपास आजपर्यंतची एक्झाम झाली, म्हणजे 2025 पर्यंतचे प्रश्न पाहण्याचा आपण प्रयत्न करू. जर समजा जास्तही प्रश्न होत असेल तरी सोडू, अडचण नाही. येईल लक्षात? चला आज थांबून जाऊ, बाकीचं उद्या. लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे ना?